ती मामीने दिलं माझ्या पुढं. असं आहे काय? हा चला मी तुम्हाला दाखविते. चला बरं. काय हो पप्पा? ते पेरा आणलेलं बिहे तो काय झालं ना? मला काय माहिती, मी काय राखण बसले काय हो पप्पा? काय बी गेलं तुमचं की मलाच विचारतात. मग आता कोणाला विचारू? मग आता आहेत ना तू इथं नाही इथं बघा ना, कुठं दिसत आहे का तुम्हाला? नाही तिथं मी थोड्या जागेला नाही तिथं. काय झालं? मला काय माहिती काय झालं. काय झालं तुला? म्हणजे आम्ही इथं रानात आलोत की तुमचं काही ना काही खुसपाट सुरूच आहे. आता 2 दिवस आम्ही तिकडे होतो तेव्हा तुमचं काही चोरीला गेलं नाही. आज आम्ही इथं रानात आलोत राहिला की लगेच तुमचं बीज चोरीला गेलं का काय? आणि मग कुठं गेलं ते? मग आम्ही आलोत की तुमचं कसं जातंय हो ते पप्पा? उरलेलं होतं शेर 2 शेर. म्हणलं काय झालं? मग मी काय चोर दिसते का तुम्हाला? इथं जवळ कुठं दुकान बी नाही, सगळं रानात पडलंय वसाड. कुठं नेऊन टाकू मी? माझ्या मला ते विचारतात. तिथे तर तुमची बायको तिला विचारा जाऊन. हो काय इथं बीज सोडायला काय झालं? हो ते तिथं पलंगा खाली ठेवलेलं होतं ते. त्यांना विचारावं लागलं. कुठं आहेत ते? त्यांना फोन करून बोलवा. हॅलो हॅलो कुठं आहेत? हा इथंच आहे का गावात गेले? बर बर घरी या म्हणावं. हा घरी या. बर लवकर या, लवकर घरी या. थांबा येऊस तर आता. हॅलो इथंच आहे. आलो याला कळलं काय किंवा घरच्यांना 100% ह्याला लपितच. आले पप्पा ते. कुठून गेले ते? मी का? हो मी तिथं बसलो होतो. ती काय इथं पलीकडं. हा मी म्हणलो होतो ते छोटं कोपऱ्यात की मग काय झालं काय की मला विचारत मला ह्यांना विचारत हे बी सांगा ना. सकाळी मामी निघला होते भांगारवाल्याला. भांगारवाला दिलं काय? हो असं आहे काय? सकाळी ना ते भांगारवाला येत. हा 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 त्याला म्हणली ये लेके जाऊ. असं आहे काय? हा हा 2-3 शेराचा अंदाज होता. हो एवढं काळ काळ पिशवी होती. एवढं होतं असं. मग लय ते 10-15 किलो असं बघा. नाही 10 किलो असं. 10 किलो आरामात 10 किलो भरून ते. हो ती मामीने दिलं माझ्या पुढं. असं आहे काय? हा तिला विचारावं लागेल मग. बघा आता काय मला काय माहित नाही. मला नाही माहिती. नाही बघा पप्पा, तुम्हाला आम्ही आले की आमच्यावरच जडातात तुम्ही. बोलवा तिला, ती तिकडे गेली शेडकड. ए दीदीची आई काय आता तुझ बी इकले जाऊन सकाळी सकाळी. आता ते लखन धर म्हणते म्हणजे तू घाल त्यांच्या जावावर नाव आणि जावाय घाल तू सासूवर नाव. सासू जावाई नंबर 1 दिसायलाच मला तुम्ही. नाही बघा तुम्ही इकलं तुमच्यावर नाव यायला ना. त्यांनी हे असं व्हायला लागलं. भांगार विकलंय. अहो इकलं तर इकलं म्हणायचं. भांगार कोण काय म्हणतोय? भांगार विकलंय ना. मी म्हणलं मामाला विचारायचं म्हणजे काय विचारायचं मामाला. काय विचारायचंय मामाला? ते काय कलेक्टर आला नव्हता काय नव्हता. लखन बियाला झटत होती सकाळी. अगं त्यांनी मग सरळ सांगितलं असतं मी नेलं मी ऐकलं मी भांगारवाला दिलं म्हणून. आली मी आधी सांगितलं असतं. काय बाहेरचे आले काय? काय माहित नाही. लखन तू आले बाहेरचे. माझ्या नावावर वा रे वा. बघ दिदी आता काय नाही. पप्पा हा बघा मम्मानीच बी इकलंय. तिने- तू आता इकलं. तिने- तिने- कुणी इकलंय हो? ओ आय कुणी इकलंय? बघते कस काय म्हणते ताई, मग तुझ्या तू इकलंस म्हणून. ऐकलं ते काय बी म्हणते. आता ते धड तोंड म्हणते महाग पुढे नाही ना. तुम्ही इकलंय का? खरं सांगा, तुम्ही चोरटे इथं. तुम्हाला धंदे असते असले चोर चपाटीचे. मामा माझ्या सरळ घरात सांगत येतोय नावाने सांगत येतोय तिने इकलंय. पण पप्पा ह्यांनी बी इकू शकताय ना हो. ती बी म्हणते की मी नाही इकलं. बरं मी गेलोय का? माझी गाडी तू बाई मी इथून गेलोय का? इथून गेलेली नाही ते. भांगारवाला येता येते का? नदी चिकूल झालाय ती. भांगारवाला नाही का आला मग? नाही येत तिकडं. तिथं नदी चिकूल. जाऊ दे बरं मामा. सकाळ भांडण नगर
जाऊ दे ऐकू दे किती आले असते ना असे येऊन काय 400-200 रुपये आले असते. काय माडी बांधणार का त्या तरी जाऊ दे जाऊ दे विषय सोडून विषय सुटला की. पण तुम्हीच इकला असन कशाला तिच्यावर नाव घालता हो? जाऊ दे विषय जाऊ सोडून दे, विषय पण सोडून. पप्पा हे बी घराच्या बाहेर नाही तुला गेले. ए तिचा बा तिकडं घरामध्ये लग्न बी घेऊन गेली मी बघितलंय तुम्ही घराच्या मागं पलीकडून जा त्यांनी कुठं तरी नेऊन फुलं असणार आहे माझ्या नाव घालते इकडे गेलते इकडं मामा मी म्हणलं उगाच हा का मी का तसला माणूस आहे का नाही तसलीच नाही काय तर. त्यांच्या नादी लागत नाही तिचा बाप चला मी तुम्हाला दाखवितेच चला बरं तिकडं बी घेऊन गेली तरी पाठवून हा या लागलोय कुठं चाललात? मी म्हणलं जाऊ द्या कशाला नाव सांगायचंय आणि तिकडंच आले होते कुठं तरी बी घेऊन तिथं काय बघा बरं हाय, त्यांचाच काय नाव आहे. बघा बघ लय नवऱ्याची कडवडतीस आणि आमचे भांडण लावून देतीस आणि आमच्याच पुन्हा आणि तुम्हाला बी कसा विश्वास नाही हो मी कशाला का आता हात मला लावलाय काय का माहिती मग मला आता त्यांच्या विश्वास होता जावं आणि जावाय विश्वास माझ्या विश्वास नाही होय तुमचा त्याच्याला मी म्हणलं कशाला उगाच नाव सांगायचंय तर त्यांनी माझ्याच नाव घातलं चांगलं आहे बाबा. मला माहित झालं बी कुठे ती मला माहित झालं मी माझ्या डोळ्याने बघितलंय मामीने बी कुठलं पिलंय ती कुठं? आहे का इथं पिलंय आणि तिनेच काढून मी सांगितलंय आणि तिनेच काढून दिलंय तिला कसं काय माहिती बरं तुम्ही कुठं ठेवलंय मग ते? त्यांना वाटून नाही पुन्हा उघडी पडून आपली तुरी हा, बरोबर. म्हणून त्यांनी अगोदर लपून तुम्हाला ठेवून सांगितलंय. तुमचं नाव, हो. आता आणि माझ्या मी लक्षात दाखवून आलंय. देते. पण ते सणा डायरेक्ट हितच कशी घेऊन आली? हो, मग त्यांनी लपिले तेव्हा त्यांना माहित झालं ना लपलं त्यालाच माहिती असतं मला ना. माहिती होतं मी आपलं इकडे तिकडे सापडीत बसलो की नाही अगोदर हो हो आणि पुन्हा मी इथं बरोबर कसं आलो मग हं. बरोबर आहे. म्हणजे चोर मीच कार्यक्रम केला हे हो आणि पण आपण जाऊ दे आता काय म्हणू नका नाही जाऊ दे काय ह्याच्यामुळे भांडणं व्हायलेत ना नका- मी इकडून टाकीतो बरं सकाळ सकाळ भांडणं नको तळणं नको जाऊ दे भांडणं नका हे इकडून आता टाक पण त्यांनी ते इकायला चालवलं ना घ्या ना त्यांची. ह्याच्यामुळे भांडणं व्हायलेत ना मामा इकून टाकतो मी नाही तर तुम्ही ती येत नाही हो ते आहे. चला मग घ्या मग टाका इकून.